पुकारलेल्या बंदला सर्वच राजकीय पक्षाने पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा असणारा मनपूर्वक आभार मानतो। परंतु पोलिसांच्या मार्फत रात्रभर नोटिसा देणं, डिटेन करणं हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्याकडे जी काही बातमी होती त्याच्या प्रमाणात 3,500 कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। चौक्यांवरती किंवा नाक्यांवरती बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे की ज्याच्यातून एक भीतीचं वातावरण निर्माण होतंय। आम्ही हा बंद जो आहे तो लोकांच्या सतसत विवेक बुद्धीला अनुसरून आम्ही असणारा दिला होता की ज्या पद्धतीने इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्याच्या वरती कारवाई होत नाहीये किंवा त्याच्यापेक्षा असणारा गंभीर प्रश्न आपण जर बघितला तर अरुणाचल प्रदेशमध्ये 50 किलोमीटर आतमध्ये आर्मी आली। आर्मीने विचारलं काय करायचं तर आर्मीनं सुद्धा काही आदेश देण्यात आले नाही। अरुणाचल प्रदेशमधल्या त्याच गावकऱ्याने चायनीज सोल्जर बरोबर 2 हात करत त्यांना तिथून पिटाळून लावलं अशी परिस्थिती आहे। हा जो नाकारतेपणा जो आहे त्या नाकारतेपणा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ऍक्शन घेतली पाहिजे। त्यासाठी हा महाराष्ट्राचा बंद आम्ही कॉल दिलेला आहे। प्रतिसाद सामान्य जनता ही त्या ठिकाणी देते। परंतु जी काही मला सकाळी 8:30 वाजता जी काही बातमी आली त्या बातमीच्या याच्यावरनं आरएसएसचा एक ग्रुप, आता वर्ण आदेश आहेत की काही आहेत माहीत नाहीये, पण तो संघर्ष झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतोय। आम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की आपण असणाऱ्या शांततेमध्ये बंद हा पाळला पाहिजे। लोकांना त्या ठिकाणी विनंत्या केल्या पाहिजे। संध्याकाळपर्यंत अधिक माहिती येईल ती आपल्याला मी देत राहील। तुम्ही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की आरएसएसचा एक ग्रुप संघर्ष व्हावा म्हणून प्रयत्न करतो, याचा अर्थ तो भाजपच्या विरोधात आहे असं म्हणायचं? नाही, तो प्रो बीजेपी आहे म्हणूनच संघर्ष मागतोय। त्यात जसा हा संघर्ष वाढेल अडचण ही असणारी सरकारला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।